नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी गणित मधील पाठ 4 कोन व कोनांच्या जोड्या, अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. मुलांनो, तुम्हाला अँगल, व्हॉट इज अँगल, कोन म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही मागील इयत्तामध्ये शिकला आहात. कोन हा दोन किरणांनी तयार होतो. अँगल इज फॉर्म बाय टू रेज and two rays are joined in such a way that the end point of both the rays is common. Means they are having common end point and two rays form the two sides of the angle. दोन किरण एका सामायिक बिंदूत जोडून कोन तयार होतो आणि ते किरण म्हणजे त्या कोनाच्या बाजू असतात. आणि जो एंड पॉइंट जो आहे दोघांचा कॉमन, त्याला कोनाचा वर्टेक्स म्हणजे कोनाचा शिरोबिंदू असे म्हणतात. मग हा या ठिकाणी या दोन किरणांपासून किरण AB आहे व किरण AC यापासून हा एक कोन तयार झालाय. तर कोनाचं वाचन कसं करायचं असतं, तर ज्या ठिकाणी कोन तयार झाला आहे तो बिंदू मध्ये आला पाहिजे. That point should come in between while writing or while naming the angle. And this such a sign you should put over there. Now this angle can be read as angle BAC. You can see here angle BAC. Now here in this angle, A is the vertex of the angle, vertex A, and AB and AC are the arms or sides of the angle. AB आणि AC ह्या त्या अँगलच्या बाजू आहेत. हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहे. आता आपल्याला नवीन भाग काय शिकायचा आहे, तर ह्या कोनाचा अंतर्भाग आणि बाहिर्भाग आणि कोनाचे वेगवेगळे प्रकार, कोनांच्या वेगवेगळ्या जोड्या, different pairs of angles we are going to study in this chapter. Now first we'll see what is the interior of angle and what is the exterior of angle. Now here see this angle I have drawn. You will see here, this is the name of the angle, angle ABC. B is the vertex. Now point A, B, C, these 3 points are on the angle. On the angle means AB and AC, these are the arms of angle ना, ह्या दोन बाजू आहेत. त्या दोन बाजूंवर A आणि C पॉइंट आहेत. A हा ह्या बाजूवर आहे BA वर, C पॉइंट ह्या बाजूवर आणि B हा त्याचा वर्टेक्स आहे. आता बघा, हा मी पोर्शन काढलाय बघा, हा तुम्हाला दिसतो. हा दोन कोनांच्या आतमध्ये मी भाग रंगवला आहे आणि त्यामध्ये मी 3 पॉइंट्स काढलेत, R, Y आणि S. आता हे पॉइंट्स कसे आहेत? These 3 points and so many points, group of points. I have here drawn only 3 points. Group of points which are not on the arms. They are not R, S, Y are not on the arms of the angle and not outside. They are inside the angle. Inside the two arms. म्हणजे दोन बाजूंच्या आतमध्ये ते 3 पॉइंट्स आहेत आणि अजूनही पॉइंट्स आपण काढू शकतो. And the group of such points which are not on the arms and also not outside, that inside the angle form the interior of the angle. कोनाच्या आतील भागात असलेले बिंदू जे आहेत त्यांच्या समूहाला कोनाचा अंतर्भाग असे म्हणतात. Here the points R, S आणि Y, these 3 points form the interior part of the angle. Now we'll see what is the exterior of angle. Same angle I have drawn, same 3 points which are on the angle or on the arms of the angle A, B and C. And now see this part. This part I have drawn now. This part is out of the angle. हा भाग कोनाच्या बाहेर आहे, कोनाच्या बाजू ज्या आहेत त्याच्याही बाहेर आहे. आणि ह्या भागामध्ये मी काही पॉइंट्स काढलेत बघा, P, D, Q आणि Z. These 4 points are out of the angle or out of the angle means what? These are neither on the arms nor in the inside part of the angle or not in the interior part of the angle. These points are called as in the exterior or they form exterior of the angle. किंवा हे जे पॉइंट्स आहेत ते कोनाचा बाह्य भाग दर्शवतात. इथे जे पॉइंट्स आहेत P, D, Q आणि Z. I mean, this we have studied exterior and interior of an angle.
Now we are going to show you different pairs of angle, different types of angle. तर कोणाचे पण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. पहिला तुम्हाला प्रकार म्हणजे अगदी सोपे प्रकार तुम्हाला माहित आहेत. लघुकोन, काटकोन, आणि विशाल कोन हे तुम्ही शिकलं. हे जरा वेगळे कोनांच्या जोड्यांचे प्रकार आहेत. म्हणजे सिंगल कोन नाही, कोनांच्या जोड्यांचे वेगवेगळे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे लगतचे कोन, संलग्न कोन म्हणजे ऍडजसंट अँगल. व्हॉट इज ऍडजसंट अँगल? That we are going to study over here. See here what angle I have drawn. Now in this angle I have drawn one more ray. अजून मी एक रे काढलाय, किरण काढलाय. आणि तुमच्या लक्षात येईल हा जो मधला किरण जो आहे, हा मधला किरणामुळे ह्या मोठ्या कोनाचे दोन भाग झाले. हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला. आताच आपण पाहिलं, मी ह्या बिंदूंना नावही दिले. आताच आपण पाहिलं की इंटिरियर ऑफ अँगल असतो म्हणजे आतील पॉइंटचा समूह, बरोबर ना? Now ABC angle has a different interior and CBD this angle has a different interior. Correct? Means the points present over here and points present in CBD are totally different. दोघांचे अंतर्भाग जे आहेत दोन्ही कोनांचे पूर्ण वेगळे आहेत. समान काय आहे? दोघांमध्ये BC बाजू समान आहे आणि दोघांचा वर्टेक्स समान आहे. Both these angles ABC and angle DBC have common vertex B, but their interiors do not have even a single common point. Their interiors means interiors of ABC this one and interiors of CBD this one. This is the one arrows which are moving shows the interiors are different of both the angles. And one more thing, there one arm is common but the remaining arms that is AB and BD lie on opposite sides. म्हणजे जे उरलेल्या बाजू आहेत ना दोन्ही कोनांच्या, BC ही बाजू त्यांची कॉमन आहे, पण AC ही ह्या कॉमन बाजूच्या एका बाजूला, दुसरी कॉमन बाजूच्या दुसऱ्या बाजूला. मीन्स कॉमन ज्या बाजू आहेत त्यांच्या त्या अगदी बरोबर विरुद्ध बाजूला आहेत. आणि असे जे कोन असतात त्या दोन कोनांना ऍडजसंट अँगल म्हणतात. सी द प्रॉपर्टीज ऑफ ऍडजसंट अँगल. दोघांचा शिरोबिंदू सामायिक आहे, कॉमन वर्टेक्स, वन कॉमन आर्म. वन कॉमन आर्म म्हणजे एक कॉमन बाजू बघा, BC दोघांची कॉमन आहे, जी रेड जी ठळक लाल केलेली आहे ती. अँड देअर अँगल्स हॅव सेपरेट इंटिरियर्स. त्यांचे अँगल्स जे आहेत त्यांचे इंटिरियर म्हणजे अंतर्भाग पूर्ण वेगवेगळे आहेत. Such angles are adjacent angles. Now here I will give you two angles. See these two angles are there. Now these two angles, are they adjacent? Can you observe? No, they are not adjacent. Why? Because even though their interiors are totally different, interior of this angle is this side, interior of this angle is this side, but they don't have common vertex and don't have common side or common arm. Therefore these angles are not adjacent. Understood? Means when two angles are done totally separate, they are not joined. In simple language, they are not adjacent. Adjacent angle will be joined. Joined means there will be one common arm in them. Now we'll see the definition of adjacent angle. The angles which have common vertex, common arm and separate interior. These 3 points are most important, are said to be adjacent angles. Again I am reading, two angles which have a common vertex, common arm and separate interiors are said to be adjacent angles. This one part. प्रथम आपण आता पाहिलेल्या भागावर आधारित सराव संच 15 मधील काही प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. कोन AWB कोणता? पहा, हा जो मी लाल मध्ये दाखवला आहे तो आपला कोन आहे आणि त्या कोनाच्या अवतीभोवती पहा बिंदू दिलेले आहेत. सारणी काय पूर्ण करायची आहे? अंतर्भागातील बिंदू, त्या कोनाच्या बाह्य भागातील बिंदू आणि कोनाच्या भुजा. तर कोनाच्या भुजा कोणत्या आहेत? मी ज्या लालने दाखवल्या त्या कोनाच्या भुजा आहेत, WA WB. तर काही बिंदू ह्या भुजांवर आहेत. तर आपल्याला अंतर्भागात कोणते बिंदू आहेत, बाह्य भागात कोणते बिंदू आहेत, भुजांवर कोणते बिंदू आहेत हे लिहायचं आहे. तर पाहू, पुन्हा मी सारणी इथे आखलेली आहे. तर अंतर्भागात कोणते बिंदू आहेत पहा बरं. अंतर्भागात म्हणजे पहा, हे तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी, तुम्हाला मी पॉइंटरने दाखवते, लेझर पॉइंटरने. हे बघा, हा R बिंदू, C बिंदू, N आणि X हा जो कोणाचा आतील भाग आहे, दोन भुजांच्या आतील भाग, या ठिकाणी असणारे अंतर्भागातील बिंदू आता आपण पाहिलं. तर मी त्या अंतर्भागात कोणते कोणते बिंदू आहेत पहा. R आहे, C आहे,
एन आहे आणि एक्स आहे, बरोबर ना. त्यानंतर बाह्य भागातील बिंदू, तर ह्या दोन भुजा सोडून त्याच्या बाहेर तुम्हाला बघा ठिपके दिसत आहेत. ह्या कोणाचा एवढा अंतर्भाग आहे ना, मग कोणाचा अंतर्भाग व भुजा सोडून जो भाग आहे त्याला बाह्य भाग म्हणतात. मग इथे बघा हे तुम्हाला बिंदू दिसत आहेत, ठिपके आहेत, ते हे बाह्य भागातले बिंदू झाले. कोणते कोणते आहेत लिहूया आपण. एक आहे टी, नंतर आहे यू, त्यानंतर बघा क्यू आहे, व्ही आहे आणि वाय आहे. ठीक आहे. आता कोणाच्या भुजांवरील बिंदू, ह्या ज्या कोणाच्या दोन बाजू आहेत ए डब्ल्यू आणि डब्ल्यू बी, यांच्यावर कोणते बिंदू आहेत, तर ह्या बिंदूंची स्थानं हे बिंदू भुजांवर आहेत म्हणून कोणाच्या भुजांवरील बिंदू. त्यांचं लिखाण जरी या बाजूला असलं ते बाह्य भागातील बिंदू नाहीत. मग कोणते कोणते आहेत ते, पहिला ए आहे, त्यानंतर आहे बघा जो कोणाचा शिरोबिंदू जो आहे तो शिरोबिंदूच डब्ल्यू दिलेला आहे, पहा या ठिकाणी डब्ल्यू आहे. त्यानंतर त्या डब्ल्यूच्या बाजूलाच बघा जी आहे आणि कोणाचा जो दुसरा किरणाचा अंत्यबिंदू असतो तो बी आहे. तर हे आपण हा एक प्रश्न सोडवला. सराव संच 15 मधील अंतर्भागातील बिंदू तुम्हाला कसे ओळखता यायला पाहिजेत, कसे ओळखावेत यासाठी हा प्रश्न आपण घेतलेला आहे. पाहूया अजून एक प्रश्न. तर आपण संलग्न कोन म्हणजे पाहिलं. मग आता खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. दोन तुम्हाला मी इथे आकृत्या दिलेल्या आहेत पुस्तकातील प्रश्नातल्याच. तर संलग्न कोन म्हणजे काय व्याख्या आपण पाहिली आता. ॲडजस्टंट अँगल्स म्हणजे कसे अँगल, तर त्यांचे जे इंटिरियर्स म्हणजे अंतर्भाग वेगवेगळे असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल हा कोन ए एन बी आहे, त्याचा अंतर्भाग इथे आहे आणि कोन बी एन सी आहे, त्याचा अंतर्भाग इथे. अंतर्भाग वेगवेगळे असले पाहिजेत पण एक भुजा मात्र दोघांमध्ये सामायिक असली पाहिजे. त्यामुळे कोन ए एन बी आणि कोन बी एन सी बघा हे काय झाले, एकमेकांचे संलग्न कोन ॲडजस्टंट अँगल झाले. मग अजूनही जोड्या होतील. मग ह्या बी एन सीला हा खालचा जो आहे तो सुद्धा काय आहे बघा, ॲडजस्टंट अँगल आहे बघा. शिरोबिंदू आणखी हा शिरोबिंदू सामायिक पाहिजे ना. मग याच्यामध्ये एन शिरोबिंदू आहे, एन सी ही बाजू सामायिक आहे आणि अंतर्भाग भिन्न आहेत. तर मी दुसरी जोडी काय येणार, बी एन सी बरोबर ए एन सी आणि परत ह्या ए एन सी बरोबर हा इकडचा कोन जो आपण लिहिलेला आहे ए एन सी आणि दुसरा कोणता ए एन बी. ए एन बी बरोबर आपण बी एन सी लिहिला होता ना आणि बी एन सी बरोबर ए एन सी लिहिला. मग आता ह्या ए एन सी बरोबर हा पण आहे इकडचा ए एन सी व ए एन बी. तर ह्या तीन जोड्या या ठिकाणी संलग्न कोनांच्या ह्या आकृतीमध्ये झालेल्या आहेत. ह्या दोघांची एक जोडी, ह्या दोघांची एक जोडी आणि ह्या दोघांची एक जोडी. दुसरी आकृती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये पुन्हा संलग्न कोनांच्या जोड्या लिहायला सांगितलेल्या आहेत. बघा इथे किती कोण आहेत. कोन आर टी एस हा एक कोन आहे बघा दिसतोय तुम्हाला आणि त्या कोनाच्या भुजेवर क्यू हा बिंदू आहे आणि तिथून पुन्हा दोन कोन झालेले आहेत. ह्या टी आर ह्या किंवा कोन आर टी एसच्या टी आर भुजेवर क्यू हा बिंदू आहे आणि तिथून एक भुजा काढून इथे दोन कोन झालेले आहेत. मग संलग्न कोन कुठले, तर आर टी एस जो आहे त्याच्याशी सामायिक शिरोबिंदू असलेला दुसरा कोन दिसत नाही आहे. शिरोबिंदू सामायिक पाहिजे. संलग्न कोनांना काय पाहिजे, फॉर ॲडजस्टंट अँगल 3 कंडिशन शुड बी देअर. दे शुड हॅव कॉमन वर्टेक्स, इंटिरियर शुड बी डिफरंट अँड सिंगल वन साइड शुड बी सेम. इंटिरियर्स डू नॉट हॅव ए सिंगल कॉमन पॉईंट. इंटिरियर्स वेगवेगळे पाहिजेत. अँड वन आर्म शुड बी अपोजिट टू इच अदर. वन आर्म शुड बी कॉमन म्हणजे एक भुजा कॉमन पाहिजे आणि उरलेल्या भुजा अपोजिट साईडला पाहिजेत किंवा वेगवेगळ्या पाहिजेत. अपोजिट साईड किंवा वेगवेगळ्या पाहिजेत जशा ह्या कोनांमध्ये आपण पाहिलं. त्यामुळे आर टी एसला कोणताही कोन शिरोबिंदू सामायिक असलेला दिसत नाही आहे. पहा हे जे दोन कोन आहेत पी क्यू टी आणि पी क्यू आर यांचा शिरोबिंदू क्यू आहे सामायिक की जो आर टी एसशी जुळत नाही आहे. मग आपण ह्या दोन कोनांकडे पाहूया. कोन टी क्यू पी आणि पी क्यू टी आणि पी क्यू आर यांच्यामध्ये बघा क्यू शिरोबिंदू सामायिक आहे, ही भुजा सामायिक आहे आणि अंतर्भाग आहे दोघांचे. हा याचा अंतर्भाग आणि याचा अंतर्भाग इकडे हे दोन्ही विभिन्न आहेत किंवा वेगवेगळे आहेत. त्यामुळे इथे संलग्न कोनांची जोडी कोणती, कोन पी क्यू आर आणि कोन पी क्यू टी. समजलं तुम्हाला. आर टी एसशी कुठलाही कोन संलग्न नाही. आता आपण पुढचा भाग पाहूया. We have
have seen. Now we'll see the sub part of this adjacent angle. Here we'll see now कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोटिकोन. कोटिकोन म्हणजे काय? तर इथे तुम्हाला हा दिसतोय, हा काटकोन आहे, राईट अँगल, बरोबर. त्याचा बी ह्या ठिकाणी हा काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन तयार झालाय. काटकोन 90 अंशाचा कोन असतो. आणि ह्यामध्ये आता मी एक मगाशाप्रमाणेच एक कॉमन आर्म काढलेली आहे. Now due to this common arm, now this 90-degree angle is again divided into two parts. Okay. Now what these two parts measures? What are the measures of these two parts? For that I will keep the protractor. I have kept here. See. Now with the help of protractor you can see one angle is 30 degree. Can you see? Yeah. From with the help of protractor from 0 we can measure angle up to this arm. The angle is 30 degree. Okay. Means this angle is 30 degree. We will write here that's 30 degree. See. This angle is 30 degree. 30 degree. We'll write here. Okay. Now from 30 up to 90, because this is total angle is 90 degree. 30 पासून 90 पर्यंत काउंट करा. किती अँगल आहे बघा. 10, 20, 30, 40, 50, 60. म्हणजे हा अँगल आहे. हा जो अँगल आहे तो आहे 60 डिग्री. किती आहे? 60 डिग्री. ठीक आहे. आता आपण या दोन अँगलचं ऍडिशन करा बरं. किती होणार? 30 आणि 60. नाउ फर्स्ट विल रिमूव्ह द प्रोटेक्टर. ह्या दोघांची बेरीज बघा 90 डिग्री होते. Because right angle only we have divided into two parts, and such two angles whose total is a sum is 90 degree are called as complementary angle. See, the sum of measures of two angle in 90 degree, they are known as complementary angle. म्हणजे या आकृतीमध्ये ABC आणि DBC हे दोन अँगल. आता ते अँगल ऍडजस्ट आहेतच, तुम्हाला माहिती आहे. आता आपण मागच्याच भागामध्ये पाहिलं. आणि ते काय आहेत? एकमेकांचे कोटिकोन पण आहेत, कारण त्यांची बेरीज 90 अंश आहे. मेजर अँगल ABC, मेजर शब्द लिहायचा असतो असा वर्ड. M म्हणजे मेजर अँगल ABC प्लस M अँगल CBD इज इक्वल टू 90 डिग्री. आता याच्यामध्ये तुम्हाला सम कसं आहे तर पाहणार आहोत आपण. तर दोघांपैकी एकाचं माप तुम्हाला दिलेलं असतं मेजर. सपोज तुम्हाला 60 दिलंय, तर तुम्ही दुसरा त्याचा कोटिकोन कसा काढणार? कॉम्प्लिमेंटरी अँगल. फाइंड अ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 60 डिग्री. देन वी हॅव टू सबट्रॅक्ट द गिवन अँगल फ्रॉम 90 डिग्री. कोटिकोनाचं माप काढायचं असेल तर 90 मायनस दिलेल्या कोनाचे माप. मग आता तुम्हाला इथे अजून एक तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय की ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय आपण पाहिलं, आणि कोटिकोन म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितलं की दोघांची बेरीज 90 डिग्री असेल तर ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. या फिगर मध्ये दोन मे adjacent angle नाही आहेत बघा. They are not adjacent, totally different angle. Interiors are different. They don't have common vertex. They don't have common arm. But what is our rule? What are complementary angles? Their sum is 90 degree. Therefore, even though two angles are not adjacent, they are complementary. So I written here, two complementary angles may not be adjacent. ते adjacent असतीलच असं नाही, पण जर बेरीज 90 असेल तर ते कॉम्प्लिमेंटरी असतात. तर इथे मी एक चार्ट दिलाय. फाइंड आउट द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ द गिवन अँगल. दिलेल्या कोनांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल सांगा. अगदी इझी आहे. तुम्हाला जेव्हा असं सम सॉल्व्ह करायचं असेल, 35 दिला आहे, तुम्ही त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा काढणार? 90 मायनस 35. Therefore complement angle of 35 is 55 degree. 85 degree angle is there. Then 90 from my 90 you have to subtract 85, you will get 5 degree. Now complementary of 12, you have to subtract 90 minus from 90 you have to subtract 12, you will get 78. And then complementary of 40 is 50 degree. Okay, this is means objective type question. Now one what problem is given? Find the measure of complement angle of 70 degree. Now easy, answer is easy. Now from 90 you have to subtract 70. But how you will present this question? When you have to present, first you have to write let the measure of complementary angle be x. आपल्याला माहित नाही त्या अँगलचं माप किती आहे, दुसऱ्यानं x कन्सिडर करायचं. We know that sum of two complement angle is 90. म्हणजे तोंडी आपण करतो, आपण प्रेझेंट कसं करायचं, मांडायचं कसं. Then 70 plus that other angle x is equal to 90. आता तुम्हाला माहितीच आहे उदाहरण समीकरण इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात, तुम्ही 6वीला शिकलात. आपल्याला हा 70 नको, आय वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. Therefore here it is plus 70. Therefore I will do minus 70 on both sides. See, when I have done minus 70, then plus 70 and minus 70 is cancelled. I got answer x is equal to 90 minus 70, 20.
Therefore, the measure of complement of 70 is 20 degree. This way you have to solve the sums. For supplementary angle, पूरक कोण म्हणजे काय? पूरक जसं आपण कोटिकोण बघितलं, दोघांची बेरीज 90 अंश, तसं तर पूरक म्हणजे काय? पहा या आकृतीमध्ये इथे मी काय दिलं, एक तुम्हाला साईड दिली इथे आणि त्यावर मी हे ठेवले, प्रोटेक्टर ठेवलेला आहे. आता बघा, ह्या प्रोटेक्टरवर ज्या 0 साइड वर मी अजून एक लाईन ड्रॉ केली. Now this line is moved, or this ray is moved up to 120 degree, because you know this is obtuse angle which moves, obtuse angle is great when it is above 90 or greater than 90 is obtuse angle. Now this angle from this red ray to blue ray, this angle is 120 degree. Okay. Again, now from 180 I moved it up to 0. Now from 120, how much is angle you measure? 120 पासून पुढे मोजूया आपण किती, 10, 20, 30, 40, 50, 60. म्हणजे 120 पासून पुढे हा अँगल होता 60 डिग्री. 120 पर्यंत हा पहिला अँगल होता. आता आपण प्रोटेक्टर काढूया. बघा, पहिला अँगल माझा 120 होता, दुसरा 60 आहे. दोघांची बेरीज किती होते बघा? दोघांची बेरीज 180 होते. बरोबर ना? आता हे ऍडजस्टंट पण तुम्हाला दिसतंय. ऍडजस्टंट मी काढलंय. ऍडजस्टंट आपण फर्स्ट टाइम पाहिलं. दोघांचं जे आर्म जी आहे ती कॉमन आहे, त्यांचा वर्टेक्स पण कॉमन आहे. And main plus point is that their sum is 180 degree, and that's our is the supplementary angles. The two angles having sum equal to 180 degree are called as supplementary angle. See, again here the rule, supplementary angles may not be adjacent even though they are totally different. If the sum is 180, they are supplementary. ते दोन वेगळे मी अँगल काढलेत बघा, एक जांभळ्या रंगाचा आणि डार्क ब्लू. दोघं टोटली डिफरंट आहेत, म्हणजे ऍडजस्टंट नाही आहेत, पण बेरीज 180 होते ना, ते काय आहे? सप्लिमेंटरी आहे. अगेन हियर द रूल, one angle is given and you have to find out other. How you will do? From 180 you will subtract given angle and you will get the supplementary angle of the given angle. See here the simple question. You have given some angles, you have to find out the supplementary of it. You will subtract given angle from 180. 180 minus 70, supplementary of 70 is 110. Now supplementary of 90 is 90. Now supplementary angle of 125 will be 55 degree. I subtracted from 180. Supplementary of 165 is 15 degree. One problem, what problem we will see in this same as I have given it as a complementary angle. Find the measure of supplement of 135. So orally तुम्ही करू शकता, परंतु how present कसं करा? How to present? Consider that angle which I don't know is P degree. Then I know the sum of two supplementary 180 degree. Therefore I will add 135 in and P. It will be 180 and 135. Again here I told you that we have studied in equations. I don't want 135 which is plus. Therefore I will subtract minus 135. Means I will subtract 135 from both sides. This 135 will get cancelled and I will get P is equal to 180 minus 135. See, I subtracted, I got 45. Therefore, supplement of given angle is 45 degree. One more example we have seen that two angles are given, A plus 40 and A degree are the measures of two supplementary angles. What is the measure of each angle? ह्यांचं रिअल माप काय असेल? तर हे दोन अँगल्स दिलेले आहेत, A plus 40 and A. दोन्ही सप्लिमेंटरी आहेत म्हटलं म्हणजे मी दोघांची काय करणार? बेरीज करणार. 1A plus 40 plus A 180. बेरीज केली, A plus A तुम्हाला माहिती आहे ना, A plus A ची बेरीज किती होते? A plus A म्हणजे 2A. ठीक आहे. And again here is plus 40. I don't want plus 40 here. Then what I will do? 2A. 2A is already written over here. Plus 40 आहे ना. Then I will plus 40. Therefore, I will subtract minus 40, means I will subtract 40 from both sides. That is 180 minus 40. This we have studied in 6th standard. How to solve equation. आपल्याला जो घटक नको असेल तो कुठल्या क्रियेने जोडला त्याच्या उलट क्रिया करायची असेल तर मी प्लस 40 मायनस 40 गेला, 2a इज इक्वल टू 180 मायनस 40 आलं. मग आता 2a इक्वल टू 140 आणि आता 2 इंटू a ना, कोणती आपल्या इथे बघा, आम्हाला हा 2 नको आहे, मग हा मल्टिप्लाय आहे, a मल्टिप्लाइड बाय 2. आय विल सबट्रॅक्ट बाय 2, सॉरी आय विल डिवाइड बाय 2 बोथ साइड. दोन्ही बाजूला मी 2 ने डिवाइड करणार. मग इथे येणार 2 1 जा 2 and 2 1 जा 2. here 2 1 जा 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 0
just 0. Therefore, my answer will be A is equal to 7. That is A plus, now this I got A. Now another angle is A plus 40. Therefore, A plus 40 means I will add 70 plus 40, 100. Therefore, the measure of angles are 70 degree and 110. And 110 is A plus 40 and 70 is A. This way you can solve the examples. What is opposite rays? This is one of the easiest part. विरुद्ध किरण म्हणजे काय? आता बघा या ठिकाणी मी दोन किरण दाखवलेत. दोन किरणाने एक कोन तयार झालाय. तुम्ही पाहू शकता तो कोणता कोण आहे, विशाल कोन त्रिकोण, विशाल कोन आहे सॉरी, बरोबर ना. आता हा विशाल कोन आहे, किती जे काय त्याचं माप असेल ते, दिस इज ऑब्ट्यूज अँगल. Now two rays I have drawn. This is the end point of the two. Here also this is the end point because they have common end point which form angle. आता इथे पण बघा common end point आहे आणि इथे पण angle form झालाय. What or not? This is also the angle. You have studied, I think, in 6th standard. Do you remember the angle? Such an angle which is formed on a straight line is called as straight angle. And such two rays like BC and BA, I'll read BC and BA, which are exactly opposite to each other. They have common vertex and they form a straight line. मग इथे जे दोन आहेत ह्या आकृतीमध्ये त्यांच्यापासून स्ट्रेट लाईन नाही फॉर्म, त्यांच्यामध्ये कोन तयार झाला. मग इथे पण कोन आहे, पण आणि हा कोन लक्षात ठेवा किती आपण बघा मगाशी केलं. हा जो स्ट्रेट अँगल जो असतो ना त्याला 180 डिग्री असतो स्ट्रेट अँगल. मग जेव्हा दोन रे स्ट्रेट अँगल स्ट्रेट लाईन फॉर्म करतात आणि 180 डिग्री अँगलला पण ते म्हणतात स्ट्रेट अँगल असंच म्हणतात त्या अँगलला सुद्धा. टू रेज विच आर कॉमन ओरिजिन and form straight line are called as opposite rays. Got it? For today in this session we'll stop here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी NCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.